नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेच्या महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग आयोजित सर्व एम ए एम कॉम एम एस सी सेमिस्टर 3 या वर्गासाठी इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन हा 2 क्रेडिटचा कोर्स अंतर्भूत करण्यात आलेला आहे. या कोर्ससाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमानुसार शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून सर्व पी जीच्या वर्गांसाठी आणि विशेषतः सेमिस्टर 3 अंतर्गत हा इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन नव्यानं कोर्स अंतर्भूत करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स एकूण 2 क्रेडिटचा असणार आहे आणि ह्या कोर्ससाठी जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे तो आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. यामध्ये सर्वसाधारण 4 विविध प्रकरणं आहेत आणि प्रत्येक प्रकरणामध्ये काही उपघटकांचा उपमुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. जसं की पहिल्या प्रकरणामध्ये कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्री ऑफ इंडिया असेल किंवा रोल ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इन कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली आहेत, प्रिॲम्बल आहेत, त्याचे सोर्स ऑब्जेक्टिव्ह किंवा सॉवरेन आहेत, रिपब्लिक आहेत किंवा सोशलिस्ट सेक्युलरिझम ह्या विविध ज्या संकल्पना आहेत अशा महत्त्वपूर्ण घटकांचा आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये विचार करायचा आहे. त्यानंतर दुसरं जे प्रकरण आहेत ते म्हणजे फंडामेंटल राईटच्या संदर्भात आहेत आणि यामध्ये विविध जे आपल्याला घटनात्मक अधिकार आहेत त्या घटनात्मक अधिकारांची चर्चा त्यामध्ये करता येईल. त्याचबरोबर तिसरं जे प्रकरण आहेत ते म्हणजे ज्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे राज्य संस्थेची जी नीती निर्देशक तत्त्व आहेत किंवा ज्याला मार्गदर्शक तत्त्व म्हणतो आपण, त्या तत्त्वांच्या संदर्भात आपल्याला चर्चा करतील आणि त्यामध्ये विविध उपमुद्दे त्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर प्रकरण 4 जे आहेत त्यामध्ये सर्वसाधारण जे आपले फंडामेंटल ड्युटीज आहेत, ज्या प्रत्येक भारतीय नागरिकाची जी मूलभूत अशी कर्तव्य आहेत ती कर्तव्यांचा त्यामध्ये समावेश केलेला आहे आणि त्या संदर्भात विविध उपमुद्द्यांचा आपल्याला त्यामध्ये चर्चा करता येईल. आता ह्या 4 प्रकरणांसाठी स्वतंत्र शिक्षक आहेत आणि प्रत्येक तज्ज्ञ शिक्षक त्या प्रकरणाच्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन करेल किंवा त्या संदर्भात तासिका त्यामध्ये घेतल्या जातील. ह्या कोर्सचं एकूण जे मूल्यमापनाची पद्धत आहेत ती मूल्यमापनाची पद्धत आपल्याला 2 प्रकारची सांगता येते. एक म्हणजे इंटरनल असेसमेंट जे आहेत ते 25 मार्कांची एक्झाम त्याच्यामध्ये असेल आणि एक्सटर्नल असेसमेंट हे युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून 25 मार्कांची त्यामध्ये परीक्षा होईल. प्रत्येक वर्गांसाठी इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही माध्यमातून हे लेक्चरचं आयोजन त्यामध्ये केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग आता यातील पहिलं जे प्रकरण आहेत ते म्हणजे भारतीय संविधानाचं जे तत्त्वज्ञान आहेत किंवा जी तत्त्ववैचारिक बैठक आहेत हे पहिलं प्रकरण आहेत आणि त्यातला पहिला जो उपमुद्दा आहे तो म्हणजे भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहेत ती आपल्याला त्यामध्ये जाणून घ्यायची आहेत. खरं तर भारतीय संविधानाची जी जडणघडण झालेली आहेत त्या जडणघडणीमध्ये संविधानाच्या शिल्पकारांनी कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले होते, ते निर्णय घेण्यास त्यांना कोणत्या घटकांनी प्रवृत्त केलेलं होतं किंवा साम्राज्यशाहीचा वारसा, प्रभाव आणि राजकीय संरचना यांचा भारतीय संविधानाच्या रचनेत किती वाटा आहेत, भारतीयांच्या स्वातंत्र्य लढ्याच्या प्रेरणा, तत्त्व आणि उद्दिष्ट यांनी ते कितपत प्रभावित झालेले होते किंवा नवस्वतंत्र जनतेच्या आशा आकांक्षांची परिपूर्तता करण्याचं जाणीवपूर्वक प्रयत्न संविधानकारांनी केलेले आहेत का, अशा विविध प्रश्नांची उत्तरं आपल्याला या प्रस्तुत प्रकरणाच्या संदर्भामध्ये घेता येऊ शकतात. भारतीय राज्यघटना ही जगातील प्रदीर्घ अशी एक राज्यघटना असून अवघ्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये ही राज्यघटना तयार झालेली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या अगदी जमेच्या बाजूला ज्या गोष्टींचा समावेश करावा लागेल त्यामध्ये राज्यघटना निर्मिती ही एक ठळक अशी बाब आपल्याला सांगता येते आणि हे कार्य अवघड असं कार्य होतं, आव्हान देणारं होतं. देशाचा नुसता खंडप्राय आकार नव्हे तर ह्या देशातील प्रश्नांची विविधता
गुंतागुंत आणि अतिशय तणावपूर्ण असलेल्या भोवतालची जी परिस्थिती होती, त्या परिस्थितीतून राष्ट्रीय ऐक्य, स्थैर्य यांची गरज आणि त्याचबरोबर असंख्य कारणामुळे घटना समितीचं जे कार्य होतं, ते कार्य आपल्याला इथे अवघड झालेलं दिसून येतं. आणि म्हणून अशाही परिस्थितीमध्ये लोकशाहीबरोबरच सामाजिक न्यायाची हमी देऊ शकेल, समाजामध्ये समाज जीवनात आधुनिकीकरणाचे प्रवाह सुरू करून जी सामाजिक क्रांतीला चालना देऊ शकेल आणि सामाजिक परिवर्तनासाठी, राष्ट्रात नवचैतन्य आणण्यासाठी आवश्यक असलेलं स्थैर्य, ऐक्य निर्माण करू शकेल, अल्पसंख्याकांचं हित जोपासू शकेल, अशी एक राज्यघटना तयार करणं हे खऱ्या अर्थानं घटनाकारांपुढील एक उद्दिष्ट आपल्याला असल्याचं दिसून येतं. आदर्शवद आणि व्यावहारिक दृष्टी यांचा अतिमनोहर असा समन्वय भारतीय राज्यघटनेच्या विविध कलमांमधून आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजे मार्गदर्शक तत्त्व असतील, मूलभूत हक्क असेल किंवा न्यायालयीन व्यवस्था इत्यादी तरतुदींमधून जो आदर्शवाद इथे डोकावतो, तो स्वातंत्र्य चळवळीला असलेल्या व्यापक सामाजिक संदर्भातून आलेला आपल्याला अपरिहार्यपणे दिसून येतो. त्याचबरोबर प्रशासनाच्या कार्यक्षमतेच्या दृष्टीने किंवा आणीबाणीच्या परिस्थितीच्या दृष्टीने किंवा संघराज्याच्या कामकाजाच्या दृष्टीने करण्यात आलेल्या आणि त्या तरतुदींमधून घटनाकारांची व्यावहारिक दृष्टी आपल्याला प्रत्ययास येते. समिती सदस्यांच्या प्रदीर्घ अनुभवाने आणि त्यांना दिलेली ही जी दृष्टी होती, त्याचबरोबर देशांतर्गत परिस्थिती आणि जागतिक घडामोडींचा परिणाम देखील घटना निर्मितीवरती पडलेला आपल्याला दिसून येतो. शिवाय घटना समितीची घटना निर्मात्री आणि विधिमंडळ अशी दुहेरी भूमिका घटनाकारांनी वस्तुस्थितीपासून आपल्याला दूर गेलेले आपल्याला दिसत नाही. अन्न तुटवडा असेल किंवा साम्यवादांचे उठाव असतील, जातीय तणाव असतील इत्यादी प्रश्नांचा परिणाम हा घटनेच्या कलमांवर पडणं हे अपरिहार्य आणि साहजिकच आपल्याला दिसून येतं. किंवा अगदी संसदीय लोकशाही संबंधी, संघराज्याच्या रचनेसंबंधी, विधिमंडळाच्या रचनेसंबंधी अशा अनेक बाबतींसंबंधी जगातील इतर राष्ट्रांचे अनुभव घटनाकारांच्या समोर होते. त्यांनी सढळ हातांनी बाहेरच्या घटकांकडून उसनमारी केलेलीही दिसून येते. त्याचबरोबर 1935च्या कायद्याने तर भारतीय राज्यघटनेचं बरंच साधर्म्य आपल्याला ह्या कायद्याशी दिसून येतं. शिवाय अमेरिका असेल किंवा राष्ट्रकुलातील इतर जे देश होते ते देश असतील, आयर्लंड, सोव्हिएट रशिया इत्यादी अनेक देशांच्या घटनांमधून काही चांगल्या बाबी, कल्पना ह्या भारतीय सामाजिक जीवनाशी ज्या साधर्म्य साधतील अशा बाबींचा समावेश घटनाकारांनी आपल्या घटनेमध्ये केलेला आहे. शिवाय ही सगळी सामग्री घटनाकारांनी भारतीय परिस्थितीच्या आणि गरजांच्या अनुषंगाने वापरलेली आहेत, हे मात्र त्यातलं निर्विवाद असं सत्य आपल्याला सांगता येतं. म्हणजे भारतीय घटनाकारांनी, टीकाकार असं सांगतात की इकडून तिकडून उसनवारी करून ही राज्यघटना निर्माण केलेली आहे किंवा ती अगदी पुस्तकी, किचकट किंवा कायदेशीर स्वरूपाची अशी जी भाषा आहेत, अशी जी चर्चा सांगितली जाते, मात्र ती इथे साकार ठरताना आपल्याला दिसत नाही. कारण भारतीय राज्यघटनेचं जे तत्त्वज्ञान आहेत, भारतीय राज्यघटनेची जी प्रासंगिकता आहेत, ती घटनाकारांनी निर्माण केलेली ही अत्यंत असं धुरंधर असं हे कार्य घटनाकारांनी आपल्याला पार पाडलेलं दिसून येतं. आणि म्हणून ह्या राज्यघटनेचा आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची माहिती असावी, त्याचा अभ्यास असावा आणि एक नागरिक म्हणून आपल्याला त्याविषयी जाणीव असावी, ही भूमिका ह्या सबंध अभ्यासक्रमाच्या पाठीमागे आपल्याला असल्याची दिसून येते. मग भारतीय संविधानाच्या जडणघडणीचा, भारतीय संविधानाचा ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहेत, त्याचा वारसा काय आहे, तो आपल्याला खरं तर इथं चर्चा करायची आहे. भारताच्या विविध धार्मिक, भाषिक, वांशिक, सांस्कृतिक लोकांना एकत्र आणून आधुनिक अर्थाच्या एका राष्ट्र उभारणीचे करण्यासाठी इसवी सन 1885 साली राष्ट्रीय सभेची म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. राष्ट्रवाद, लोकशाही, उदारमतवाद ज्याला आपण लिबरॅलिझम म्हणतो, त्याचबरोबर साम्यवाद, समाजवाद ह्या ज्या पाश्चिमात्य विचारप्रणाल्या आहेत, त्या विचारप्रणालींचा खोलवर प्रभाव भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर पडलेला आपल्याला आढळून येतो. शिवाय अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध असेल,
एक 1776चं किंवा फ्रेंच राज्यक्रांती असेल 1789ची, रशियन राज्यक्रांती असेल 1917ची, या घटनांनी देखील विभिन्न राजकीय चळवळींना प्रेरणा दिलेली दिसून येते आणि त्यातूनच भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी सुद्धा त्यातनं एक महत्त्वाची प्रेरणा आपल्याला मिळालेली पाहावयास मिळते. भारतीय संविधानाच्या निर्मितीचा वारसा जर बघितला तर आपल्याला त्याला मोठी एक अशी परंपरा दिसून येते. भारतामध्ये संविधानाची जी मागणी होती ती मागणी सर्वसाधारण 20व्या शतकाच्या सुरुवातीला आपल्याला झालेली दिसून येते. कारण देशभर समाजसुधारक, क्रांतिकारक, विविध स्वातंत्र्यसैनिक देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत होते. त्यातच 1920 साली जी असहकार चळवळ होती ती देशव्यापी अशी चळवळ होती आणि ह्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर देशाला स्वातंत्र्य मिळेल आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी एखादी राज्यघटना असावी असा विचार हा पहिल्यांदा महात्मा गांधी यांनी 1922मध्ये त्यांच्या यंग इंडिया या वृत्तपत्रातून मांडला. त्याचबरोबर पुढे पंडित नेहरू रिपोर्ट जो होता पंडित मोतीलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील तो 1927 त्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख करण्यात आला होता. पुढे आजची जी पाकिस्तानची राजधानी आहे कराची त्यावेळेस तो भारताचा भाग होता आणि कराचीमध्ये 1931 साली राष्ट्रीय काँग्रेसचं 45वं अधिवेशन भरलेलं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी मूलभूत हक्कांविषयी माहिती करणारी मागणी करणारा एक ठराव त्यामध्ये मांडलेला आपल्याला दिसून येतो. शिवाय भारतासाठी घटना तयार करून ह्या देशाच्या राजकीय भवितव्याचा एक आराखडा आखण्यासाठी एक स्वतंत्र अशी घटना समिती असावी आणि ती समिती जनतेने निवडलेली असावी ही मागणी काँग्रेसच्या व्यासपीठावरून 1934 साली जाहीरपणे करण्यात आली. खरं जर पाहिलं तर 1919चा जो मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा होता ह्या कायद्याला भारतीयांनी केलेल्या विरोधामध्येच ही मागणी आपल्याला अनुस्यूत असलेली दिसून येते. भारताचे सार्वभौमत्व भारतीयांच्या हाती असावं ही जी कल्पना यामागे अंतर्भूत होती, आधारभूत होती, त्यामुळे परकीय सत्तेने सहजासहजी तिच्याकडे दुर्लक्ष केलेले आपल्याला दिसतं आणि काँग्रेसने केलेल्या मागणीला इतरही अनेक संस्थांनी, नेत्यांनी पाठिंबा आपल्याला दिलेला दिसतो. तरी पण राज्यकर्त्यांनी बराच काळ ही मागणी धुडकावून लावलेली होती. पुढे स्वराज्य पक्षाने 1934 साली एक आपली स्वतंत्र नवीन घटना तयार केली आणि त्यामध्ये एक संकल्प त्यामध्ये केला. त्यांच्या मते की या संमेलनातून एक श्वेतपत्रिकेचा समावेश करण्यात आला आणि ब्रिटिश सरकारचा भारताच्या घटनेबद्दलचा जो प्रस्ताव आहे तो सर्वार्थाने राष्ट्रीय मागण्यांचा धिक्कार ठरतो. तर त्याचबरोबर भारतीयांच्या राजकीय दास्याचा आणि आर्थिक पिळवणुकीचा देखील तो निर्देशक आहेत आणि म्हणून त्याला विरोध करून एक स्वतंत्र अशी राज्यघटना निर्माण करण्याचा प्रयत्न स्वराज्य पक्षाने आपल्याला केलेला दिसून येतो. पुढे 1936 साली फैजापूरचं जे काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं त्या अधिवेशनामध्ये घटना समितीची कल्पना जनसामान्यांमध्ये रुजवण्यासाठी पंडित नेहरूंनी प्रयत्न केले आणि 1936च्या या फैजापूरच्या अधिवेशनामधून त्याचा पुरस्कार करण्यात आलेला दिसून येतो. त्याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य आणि राष्ट्राचा दर्जा गृहीत धरून जनतेच्या गरजा, अपेक्षा, इच्छा, आकांक्षा यांचा पूर्ण विकास करता येईल अशा प्रकारची राज्यघटना किंवा अशा प्रकारच्या घटना समितीचा आराखडा आणि ज्याला भारतीयांनी संमती दिलेली असेल अशी घटना तयार करण्यासाठी प्रयत्न केलेले आपल्याला त्यामध्ये दिसून येतात. त्यानंतर सर्वसाधारण एक 2-3 वर्षाच्या कालावधीमध्येच म्हणजे 3 सप्टेंबर 1939 रोजी इंग्लंडने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारलं आणि जे दुसरं जागतिक महायुद्धाची सुरुवात झाली. भारतीय जनतेला आणि तिच्या प्रतिनिधींना न विचारता ब्रिटिश सरकारने युद्धामध्ये भारतीयांचा सहभाग असल्याचं जाहीर केलं. काँग्रेसने याचा निषेधार्थ म्हणून प्रांतिक विधिमंडळाचे जे सदस्य होते त्यांनी त्याचा राजीनामा दिला आणि भारतीयांवरील साम्राज्यशाहीची पकड करणाऱ्या या युद्धाला आम्ही हातभार लावणार नाही असं जाहीरपणे स्पष्ट मत मांडलं. अर्थात भारताला त्वरित स्वातंत्र्य देऊ जर केलं आणि घटना समितीद्वारे घटना तयार करण्याच्या जनतेच्या हक्काला मान्यता दिली तर मात्र आम्ही युद्धामध्ये समावेश करण्याचा विचार त्यामध्ये करू. म्हणजे घटना समिती हा अनेक राजकीय समस्यांवरील उपाय आहेत आणि त्यातून भरपूर प्रचार
त्या काळात आपल्याला झालेला दिसून येतो. विशेषतः महात्मा गांधीजींनी सुद्धा हरिजनमध्ये लिहिलं होतं, की घटना समिती हे जनतेच्या राजकीय आणि इतर विषयांच्या शिक्षणाचं माध्यम तर आहेच, पण जातीय आणि इतर प्रश्नांवरील उपचारसुद्धा तो ठरू शकतो. म्हणजे अशा सर्व पातळ्यांवर भारतीय संविधानाची, राज्यघटनेची मागणी या काळामध्ये आपल्याला झालेली दिसून येते. एकूणच ही मागणी पुढे राष्ट्रीय काँग्रेसबरोबर काँग्रेसने उचलून धरली आणि तसंच मुस्लिम लीगची सुद्धा भूमिका मात्र आधीपासून या संदर्भात आपल्याला फारशी अनुकूल नव्हती. तरीही पण 1940चा जो लाहोरचा जो ठराव होता, म्हणजे जो पाकिस्तान ठराव होता, तो पास होईपर्यंत मुस्लिम लीगची अशीच मागणी होती, की स्वतंत्र राज्यघटना किंवा समितीसाठी ब्रिटिश सरकारने मान्यता द्यावी. मात्र त्याच्यामध्ये बहुसंख्याकांच्या आधारावर किंवा धार्मिकतेच्या आधारावर त्यांची ही मागणी असल्याचं आपल्याला दिसून येतं. पुढे 1942 साली ब्रिटिश सरकारने क्रिप्स मिशन एक भारतीय घटना समितीची मागणी स्पष्टपणे मांडण्यासाठी हे पाठवलं आणि ह्या समितीने ही मागणी त्यामध्ये मान्य देखील केली. परंतु ही जी मागणी होती, ह्या क्रिप्स मिशनने सर्व भारतीय जे काही संस्थानं होती किंवा स्वतंत्र पाकिस्तानची मागणी होती, प्रत्येकाला आपली संविधान निर्माण करण्यासाठी त्यामध्ये मान्यता दिलेली होती आणि साहजिकच याचा मुस्लिम लीगने आणि राष्ट्रीय काँग्रेसने देखील त्याचा विरोध केला आणि हे क्रिप्स मिशन हे अपयशी ठरलं. त्यानंतर पुढे महायुद्ध संपून ब्रिटनमध्ये मजूर पक्ष हा सत्तेवर आला 1945 साली आणि मात्र मजूर पक्ष सत्तेवर आल्यानंतर 1946 साली लगेचच कॅबिनेट दर्जाच्या 3 मंत्र्यांचं एक शिष्टमंडळ, ज्याला कॅबिनेट शिष्टमंडळ किंवा त्रिमंत्रिमंडळ असं देखील म्हटलं जातं, ते भारतामध्ये पाठवलं आणि भारतासाठी त्वरित घटना समिती तयार करण्याची निर्णय त्यापूर्वी सरकारने घेतला होता आणि त्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्या संदर्भात शिफारशी करणं हे या शिष्टमंडळाचं काम होतं. काँग्रेस असेल, मुस्लिम लीग असेल यांच्यामध्ये समझोता घडून त्या दोघांनाही मान्य होईल अशी तडजोड करून एक नवीन योजना तयार करणं ही या शिष्टमंडळाची मुख्य भूमिका किंवा कामकाज आपल्याला असल्यास सांगता येतं. पुढे कॅबिनेट मिशनने ह्या दोन्हीही मार्गांवर म्हणजे हिंदू आणि मुसलमानांच्या समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून एक राज्य समुदाय, ज्याला आपण कॉन्फेडरेशन असं म्हणतो, त्या स्वरूपात शासनाच्या जवळ जाणारी शिथिल स्वरूपाची जी संघराज्याची कल्पना मांडली आणि मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय काँग्रेस यांच्यामध्ये समझोता घडून भारतीयांच्या संविधानाची मागणी त्यामध्ये मान्य करण्यात आली आणि त्यानुसार भारतीय संविधानामध्ये एकूण 389 इतके सदस्य त्यामध्ये असतील. त्यामध्ये 296 सदस्य हे प्रांतांचे आणि 93 सदस्य हे संस्थानिकांचे असतील. अशा पद्धतीची ही रचना त्यामध्ये ठरली. एकूणच आणि त्यानंतर निवडणुकीनंतर सर्व सदस्य हे दिल्लीला जातील. दिल्लीमध्ये घटना समिती ह्या नावाने तिथे एक समिती स्थापन होईल आणि ती ह्या राज्यघटना निर्मितीचं कामकाज करेल. मात्र ती करण्यासाठी त्यामध्ये 3 गट पाडले जातील. एक गट हा प्रामुख्याने मुस्लिम बहुसंख्याकांचा प्रांत असेल, दुसरा हिंदूंचा प्रांत असेल आणि तिसरा जो होता तो म्हणजे या दोनही जमातींच्या जवळपास समान जनसंख्या असलेला प्रांत असेल. अशा गट समित्या स्थापन केल्यानंतर त्या आपसामध्ये आपल्या प्रांत गटांसाठी घटना तयार करतील आणि सर्व कार्य संपल्यानंतर सर्व सदस्य एकत्र बसून केंद्र सरकारसाठी घटना तयार करतील. अशा प्रकारची शिफारस त्यामध्ये आपल्याला असल्याची दिसून येते. परंतु पुढे पंडित जवाहरलाल नेहरू यांचं एक भाषण झालं आणि त्यामध्ये केंद्रीकरणासाठी पंडित नेहरूंनी आग्रह धरला. शिवाय केंद्रीकरण किंवा केंद्रीय सत्ता ही अधिक प्रबळ असणं भारतासाठी किंवा हिंदुस्थानसाठी हे गरजेचं आहे आणि त्यामुळे आधीच नकारात्मक भूमिकेत असलेला मुस्लिम लीग हा मात्र निवडणुकीनंतर किंवा ह्या घटना समितीच्या निवडणुकीनंतर त्याला विरोध घटना समितीमध्ये समावेश तो होऊ शकला नाही किंवा त्याने विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. प्रत्यक्षात जेव्हा जुलै 1946मध्ये निवडणुका झाल्या, ह्या निवडणुका प्रौढ मताधिकाराने न होता 1937ला ज्या प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुका झाल्या होत्या, त्या निवडणुकांच्या आधारावरच
अप्रत्यक्षपणे ह्या निवडणुका झाल्या आणि एकूणच 389 सदस्यांपैकी 212 जागा ह्या काँग्रेस पक्षाला मिळाल्या, 73 जागा या मुस्लिम लीगला मिळाल्या आणि उर्वरित 11 जागा या इतर पक्षांना मिळाल्या. मात्र संस्थानिकांचे जे 93 जागा होत्या त्या जागांसाठी निवडणुका आपल्याला झालेल्या दिसत नाही. एकूणच ह्या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर अ, प्रांतांचे वर्गीकरण करणं ही अशक्यप्राय गोष्ट असेल आणि केंद्राचे अधिकार वृद्धिंगत करणं हे अपरिहार्य ठरेल. ह्या पंडित नेहरूंच्या भूमिकेमुळे मुस्लिम लीगने या निवडणुकीनंतर संविधान समितीला त्यामध्ये विरोध दर्शवला आणि जी सरकार स्थापन झालं पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली 14 ऑगस्ट 1946ला व्हाईसरॉय यांनी पंडित नेहरूंना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केलं. त्यातून 15 ऑगस्ट 1946 रोजी कलकत्त्याला एक मोठं हत्याकांड किंवा रक्तपात झाला. जेव्हा बंगालमधील ह्या हत्याकांडानंतर ज्या दंगली उसळल्या त्या दंगलींमुळे किंवा त्या अराजकतेमुळे लॉर्ड वेव्हेल यांनी मुस्लिम लीगच्या अंतर्गत एक शासनाची स्वतंत्र अशी एक योजना बनवली आणि 13 ऑक्टोबर 1946 रोजी पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली एक सरकार स्थापन झालं आणि ह्या सरकारमध्ये मुस्लिम लीग हा समावेश न होता मुस्लिम लीगसाठी किंवा मुस्लिम समुदायासाठी स्वतंत्र राज्याची योजना ह्या वेव्हेल योजनेमध्ये करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. एकूणच अशा पद्धतीनं भारतीय संविधानाच्या निवडणुकीची ही पार्श्वभूमी आपल्याला त्यामध्ये सांगता येते. त्यानंतर पुढे शेवटी घटना समितीच्या निवडणुका पार पडल्यानंतर घटना समितीची पहिली बैठक ही नियोजित दिवशी म्हणजे 9 डिसेंबर 1946 रोजी सकाळी 11 वाजता सुरू झाली आणि एकूण सदस्यांपैकी 207 सदस्य हे त्यामध्ये उपस्थित होते, ज्यामध्ये मुस्लिम लीगच्या सदस्यांनी त्यामध्ये बहिष्कार टाकलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये मात्र बहुसंख्य म्हणजे थोडक्यात 82% सदस्य हे एकट्या काँग्रेस पक्षाचे घटना समितीमध्ये आपल्याला असल्याचे दिसून येतात, कारण मुस्लिम लीगचे सदस्य त्यामध्ये आपल्याला असल्याचे दिसत नाही. एकूणच या स्वरूपामध्ये घटना समितीच्या कामकाजाला सुरुवात झाली आणि जवळजवळ 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतकं हे प्रदीर्घ असं कामकाज त्यामध्ये आपल्याला चाललेलं दिसून येतं. त्यानंतर घटना समितीच्या विविध उपसमित्या जवळ 22 त्यामध्ये उपसमित्या होत्या आणि ह्या उपसमित्या मुख्य समिती यांच्यामध्ये हे कामकाज सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये चर्चा असेल, सुसंवाद असेल, या सर्व माध्यमातून घटना समितीने विविध निर्णय, विविध कलमं त्यामध्ये तयार केली. त्यामध्ये ड्राफ्टिंग कमिटी किंवा ज्याला आपण मसुदा समिती म्हणतो, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यांची ही इतर समिती आपल्याला त्यामध्ये सांगता येते आणि ह्या समितीने सर्व मसुदा हा क्रमबद्ध लावण्याचं काम त्यामध्ये आपल्याला केलेलं दिसून येतं. पुढे 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटनेचं कामकाज पूर्ण झालं आणि त्या दिवशी घटना ही स्वीकृत करण्यात आली किंवा घटनेची कामकाज लिहून पूर्ण झाल्यानंतर त्याला मंजुरी ज्याला आपण म्हणतो ती मंजुरी घटना समितीने त्यामध्ये दिली आणि सर्व सदस्यांनी त्या समितीने राज्यघटनेच्या प्रतीवरती सह्या केलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्याच पुढे 2 महिन्यानंतर म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी ह्या भारतीय संविधानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आपल्याला सुरू झाली आणि भारत हा एक देश सार्वभौम देश म्हणून आपल्याला इथे जगाच्या नकाशावरती तो निर्माण झालेला दिसून येतो. एकूणच भारतीय संविधानाची ही जी प्रक्रिया होती, ही प्रक्रिया अत्यंत प्रभावी आणि घटना निर्मितीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी ही सबंध प्रक्रिया आणि त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी ही महत्त्वपूर्ण आपल्याला असल्याचं दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, पुढील भागामध्ये ह्या राज्यघटनेच्या निर्मितीचे जे स्रोत होते किंवा त्या प्रियांबलमध्ये असणारी जी विविध घटनेची मूलतत्वे आहेत, त्या तत्वांचा जे स्रोत आहेत ते स्रोत कोणते आहेत, तो वारसा कोणता आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय संविधानाच्या निर्मितीमधील योगदान काय आहेत, या संदर्भातील पुढील तासामध्ये आपण त्याची चर्चा करूया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.